21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार। असं नाही की 26 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत। यातला पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार। हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती अपात्र किती, किसी भी लाभार्थी पे अन्याय नहीं होना चाहिए। जो उसमें पात्र है उस पर अन्याय नहीं होना चाहिए, लेकिन जिन्होंने गलत तरीके से उसका डिसएडवांटेज लिया हो उनको जो सरकार की तरफ से है जो एक्शन प्रॉपर एक्शन है वो भी ली जाएगी। नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। अनेक लाडक्या बहिणी आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेल, व्हॉट्सअप ग्रुपवरती असेल, टेलिग्राम चॅनलवरती विचारत आहेत की आम्हाला म्हणजेच याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणी आणि ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणी देखील विचारत आहेत की जुलैचा हप्ता कधी येणार आहे। तर आपण सांगितलेलंच आहे की जुलैचा हप्ता जो आहे तो साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपूर्वी तुम्हाला मिळून जाणार आहे। तर याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल 26 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना साधारणतः जून महिन्याचा हप्ता आलेला नाहीये। त्यामुळे अशा लाडक्या बहिणी आपल्याला विचारत आहेत की आम्हाला जून महिन्याचा हप्ता आलेला नाहीये परंतु तो हप्ता आम्हाला जुलै महिन्यामध्ये 3000 रुपये मिळणार का, किंवा जुलै महिन्याचे 1500 रुपये ज्यावेळी वितरित होतील त्यावेळी ते 1500 रुपये आम्हाला मिळतील का। अशा प्रकारे वारंवार लाडक्या बहिणी आपले व्हॉट्सअप ग्रुप असतील, टेलिग्राम चॅनल असतील तर या ठिकाणी विचारणा करत आहेत। आपण त्यांना सांगतच आहोत ज्या 26 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे, थांबवण्यात आलेला आहे, तर अशा लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी पुन्हा होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पात्र झाला तर तुम्हाला मागील हप्ते पुन्हा तुम्हाला मिळणार आहे, जे तुमचे थकीत हप्ते राहतील ते। तर याच्यामध्ये आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होतंय तर याचं शेड्यूल नाही आहे, तुर्तास तरी कागदपत्र पडताळणी होणार नाही आहे, कारण का आता 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत। 3 ते 4 दिवसात जुलै महिन्याचे 1500 रुपये येऊन जातील। त्यामुळे सध्या तरी ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तर यांना हे 2 हप्ते मिळण्याची शक्यता कमी आहे, परंतु जुलै महिन्याच्या हप्ते वितरणानंतर ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल म्हणजेच तुमचे कागदपत्र पडताळणी होईल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पात्र झालात तर पुढील हप्ते ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी तुमचा जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता असेल तर एकत्रित तुम्हाला मिळणार आहे। कारण का शासनाने मंत्री आदित्य तटकरे यांनी तसंच सांगितलेलं आहे। अपात्र लाडक्या बहिणी ज्या ठरवण्यात आलेल्या आहेत त्यातील काही लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्यांनी कागदपत्र पडताळणी करायची आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही पात्र झालात तर तुमचा सगळा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही खरी माहिती समोर आलेली आहे। तर यामध्ये जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात आता GR हा कोणत्याही क्षणी पोर्टलवरती येऊ शकतो। आजपर्यंत तरी GR अजून आलेला नाहीये। GR आल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। त्यामुळे जुलै महिन्याचा येणारा हप्ता ज्यांना जून महिन्याचे 1500 रुपये आले यांना येणारच आहे, परंतु यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपये आले नाहीयेत त्यांची कागदपत्र पडताळणी जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत त्यांना हा हप्ता येणार नाहीये। तर सध्या तरी कागदपत्र पडताळणी वेबसाईटच्या माध्यमातून तक्रार नोंदवली जाते, परंतु लाडक्या बहिणींना तेथून देखील समाधान मिळत नाहीये। बहुतेकशा लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज भरलेला आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तसं वेळापत्रक किंवा तशी यंत्रणा नेमली जाईल आणि त्यांच्यामार्फत कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे। तर या संदर्भात तुम्हाला देखील तशी माहिती दिली जाईल। तर अशा प्रकारे हीच आजची अपडेट आहे, हीच आपली खरी माहिती आहे। ज्यांना हप्ता आलेला आहे त्यांना हप्ते येणार आहेत, ज्यांना हप्ता आलेला नाहीये कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर पात्र झालात तर तुम्हाला हा हप्ता मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीची प्रतीक्षा लवकर संपणार आहे। जुलै महिन्याच्या हप्ते वितरणातला GR आणि मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात आता कोणत्याही क्षणी ही घोषणा करू शकतात। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये